मधील बिल्ट इन पॅकेजेस आपण ऍक्सेस केली. त्यामध्ये फर्स्ट पॅकेज वॅड इम्पोर्टेड वॅड यूज दॅट इज java.io. सेकंड वन java.io आपण का वापरलं दॅट इज फॉर बफर क्लास. तुम्ही याचं पण ऍक्सेस करू शकता. जर तुम्हाला वाटलं की मला त्या आयओ पॅकेज मधील फक्त बफर क्लासेस हवाय, बाकीचे क्लासेस मला नको आहेत, तुम्ही java.io.bufferreader असं पण इम्पोर्ट करू शकता. म्हणजे जावा ही मेन डिरेक्टरी आहे, आयओ ही त्याच्यामधील सब डिरेक्टरी आहे आणि बफर हा क्लास ह्या आयओ सब डिरेक्टरी मध्ये स्टोअर केलेला आहे. हे त्याचं मिनिंग होतं. जावा इज मेन डिरेक्टरी, आयओ इज सब डिरेक्टरी and buffer is a file that we have stored in IO package, IO subdirectory. म्हणजे याच्यामध्ये स्ट्रक्चर राहतं. पहिली एक डिरेक्टरी बनव, एक फोल्डर बनवायचं, त्याच्यामध्ये म्हणजे पहिला फोल्डर बनवला जावा, त्याच्यामध्ये आयओ फोल्डर बनवला आणि त्याच्यामध्ये फाईल सेव्ह केली, असं हे त्याचं मिनिंग राहतं. म्हणजे काय की वी हॅव यूज बिल्ट इन पॅकेज दॅट इज java.io दॅट इज फॉर बफर क्लास. वन मोर पॅकेज वी हॅव यूज दॅट इज java.util and that we have used for scanner class. Suppose if you want to access only scanner class from java.util package, then we can access like this. The package dot subpackage dot class name. In case of operating system, how we can call it? Java main directory, util subdirectory, and scanner is the name of file. So तुम्ही त्याला कॉल करू शकता. Means till today we have used built-in packages in our Java application, and now what we have to do, we have to create our own package. जर आपल्याला आपलं स्वतःचं पॅकेज जर बनवायचं असेल तर जावा मध्ये त्याच्यासाठी स्टेप्स काय आहेत, तर त्याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला एक फोल्डर तयार करावा लागतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये क्लासेस सेव्ह करावे लागतात, त्यांचा पाथ सेट करावा लागतो, नंतर तुम्ही त्यांना आपल्या जावा प्रोग्राम मध्ये ऍक्सेस करू शकता. मग before going to that, first we have to see what is package. Package is a directory, it is a folder, it is a directory or an area in which classes and sub packages are stored. Means what? Suppose here I am opening that file. Okay, don't save. Now this one. What is a JDK? JDK is a main folder. Then what is a bean? Bean is a sub folder. JDK ला आपण काय म्हणणार? पॅकेज. bean ला काय म्हणणार आपण? सब पॅकेज. सब पॅकेज म्हणजे सब डिरेक्टरी, आणि त्याच्यामध्ये आपण एखादी जावा फाईल सेव्ह करतोय, समजा demo.java. देन व्हॉट इज अ demo.java? demo.java इज नथिंग बट क्लास फाईल. समजा आपण त्याला कंपाईल केलं की त्याची क्लास फाईल तयार होत आहे, आपण त्याला काय म्हणतो? क्लासेस. ठीक आहे. Now see what is a package. All of you have to remember that definition. Actually, it is a very important. What is a package and how to create it? Write down steps for user-defined package creation. हा असा क्वेश्चन तुम्हाला 4 मार्कासाठी येऊ शकतो. तुम्हाला ते सगळं लक्षात ठेवायचं. डेफिनेशन बघा काय. पॅकेज इज अ डिरेक्टरी or an area in which classes and subpackages are stored. It is an area or a directory in which classes and subpackages are stored. And the package can be defined in Java by using package command. Package is a command used to define package in Java. एक डिरेक्टरी आहे, तो एक फोल्डर आहे की ज्याच्यामध्ये सब फोल्डर्स म्हणजे सब डिरेक्टरीज म्हणजे सब पॅकेजेस आणि फाईल्स स्टोअर केल्या जातात. अशा एरियाला, अशा फोल्डरला म्हणतात पॅकेज. Then if you want to define package in Java, then you can define it, no problem. Then for that we have to use a command, its name is package. जनरली याच्यामध्ये क्वेश्चन अराइज होतो की बाबा ह्या पॅकेजचा यूज काय, हा पॅकेज यूज करायचं. कन्सिडर करा की कॉलेजमध्ये तुम्ही एकच मशीन यूज करताय आणि सगळेच मुलं त्या बिन डिरेक्टरीमध्ये जावा फाईल सेव्ह करतायत. सर्वच्या सर्व मुलं फक्त काय करतायत? प्रोग्राम टाईप करतायत, आणि सर्वच्या सर्व स्टुडंट त्या बिन डिरेक्टरीमध्ये प्रोग्राम सेव्ह करतायत. समजा आपल्याकडे 3 बॅचेस राहतात, ते तुम्हाला पण माहिती आहे. सकाळी एक स्टुडंट आला 8 ते 11च्या बॅचमध्ये,
आणि त्याने काय केलं, बिन डिरेक्टरीमध्ये प्रोग्राम सेव्ह केला. समजा त्या प्रोग्रामचं नाव आहे prime.java. त्याने प्राईमचा प्रोग्राम केला. त्याच्यानंतर त्याचं प्रॅक्टिकल झाला, तो गेला. आणि त्याच्यानंतर 11 वाजता दुसरा स्टुडंट प्रॅक्टिकलसाठी आला. त्याला पण प्राईमचा प्रोग्रामच करायचा आहे. त्याने काय केलं, प्राईमचा प्रोग्राम टाईप केला, बिन डिरेक्टरीमध्ये सेव्ह केला, सेम नाव दिलं. कारण आपण काय म्हणतो, नेम ऑफ क्लास अँड नेम ऑफ जावा फाईल इज सेम, मस्ट बी सेम. तर त्याने काय केलं, 11 ते 2 मध्ये त्याचा प्रॅक्टिकल असल्यामुळे त्याने परत एक prime.java नावाची फाईल बनवली अँड त्यांनी ती कशामध्ये सेव्ह केली, बिन मध्ये. झालं काय की त्याच्या prime.java फाईलने पहिल्या स्टुडंट जो 8 ते 11च्या बॅचला आला होता, त्याची जी prime.java फाईल आहे, ह्या फाईलला रिप्लेस केलं गेलं. त्यामुळे ह्याची फाईल गेली, ओव्हरराईट झाली. कोणत्या स्टुडंटने, सेकंड बॅचच्या स्टुडंटने. परत समजा थर्ड बॅच साठी परत जावाचा स्टुडंट आला आणि त्याने काय केलं, सेम त्याला पण प्राईमचा प्रोग्राम करायचा आहे. त्याने नोटपॅड ओपन केलं, त्याने काय केलं, त्याने पण प्राईमचा प्रोग्राम टाईप केला. त्यांनी पण तो प्रोग्राम सेव्ह केला prime.java नावाने. आणि त्या स्टुडंटने काय केलं, दुसऱ्या स्टुडंटची फाईल रिप्लेस केली. ज्यावेळी नेक्स्ट डे परत पहिल्या बॅचचा स्टुडंट प्रॅक्टिकल येईल, जेव्हा केव्हा येईल, तेव्हा काय होईल, त्या स्टुडंटला त्याची फाईल नाही मिळणार आहे. could not get his file. Why? Because second student replace file of first student and third student replace the file of second student. त्यामुळे याच्यामध्ये काय होते की त्याची ओरिजिनल फाईल त्याला मिळणार नाही, ओरिजिनलच नाही, त्याला कोणतीच मिळणार नाही. त्याला फक्त तिसऱ्या स्टुडंटची फाईल मिळेल. म्हणजे का होतं, याला म्हणतात नेमिंग कॉन्फ्लिक्शन. याला काय म्हणतात, नेमिंग कॉन्फ्लिक्शन. दॅट इज कॉल्ड नेमिंग कॉन्फ्लिक्शन. म्हणजे काय की याच्यामध्ये सगळ्याच स्टुडंटला जर फाईलला सेम नावं द्यायची असतील तर याच्यामध्ये नेमिंग कॉन्फ्लिक्शन येऊ शकतं. आणि ते अवॉइड करण्यासाठी जनरली काय वापरतात, पॅकेज. मग तुम्ही म्हणाल कसं कसं राहतं. समजा आपण सगळ्यांना सांगतो की बाबा तुम्ही प्रोग्राम बिन मध्ये सेव्ह करा. त्यापेक्षा जर आपण त्यांना सगळ्यांना म्हटलं की बाबा तुम्ही काय करा, तुमच्या नावाचा, तुमच्या रोल नंबरचा एक फोल्डर बनवा आणि ऑल ऑफ यू हॅव टू सेव्ह युअर ऍप्लिकेशन्स ओनली विदिन युअर फोल्डर्स ओनली. तुम्हाला फक्त तुमच्याच फोल्डरमध्ये फाईल सेव्ह करायला सांगितलं आणि प्रत्येकाला सांगितलं की बाबा प्रत्येकाचं सेपरेट फोल्डर बनवा. समजा रोल नंबर 1 येईल, तो काय करेल, त्याचा फोल्डर बनवेल बिन डिरेक्टरीमध्ये. रोल नंबर 2 येईल, त्याच्या मशीनमध्ये, त्याच्या बिन डिरेक्टरीमध्ये तो त्याचा फोल्डर क्रिएट करेल. नेक्स्ट बॅचचा जरी स्टुडंट आला तरी तो काय करेल, त्याचा स्वतःचा एक फोल्डर बनवेल बिन डिरेक्टरीमध्ये. त्याच्यामुळे काय होईल, कोणाचीही फाईल कुठे जाणार नाही, प्रत्येकाच्या फाईल प्रत्येकाच्या फोल्डर्समध्ये राहतील. आणि ते जे काही रिप्लेसमेंटचं जे काही आहे, जे काही फाईल इकडं तिकडं जात आहे, ते जे काही नेमिंग कॉन्फ्लिक्शन आहे ओव्हरराईट होण्याचं, त्याच्यामध्ये काय होईल, अवॉइड होईल. आणि म्हणून पॅकेज वापरतात. एनी प्रॉब्लेम? See what is the use of package. Package is used only to avoid naming confliction. It is used to avoid naming confliction. That is the main use of package. And second one, reusability. Reusability is the most important use of package. Two uses are there: naming confliction and reusability. मग तुम्ही म्हणाला हाऊ reusability. जर मी फोल्डर बनवला, एक पॅकेज बनवलं आणि त्याच्यामध्ये मी 10-12 माझे क्लासेस स्टोअर करून दिले. आता तुम्ही यामध्ये बघतायच आहे, एखाद्या युजरने ज्यावेळी जावा डेव्हलप केली गेली त्यावेळी त्याने स्कॅनर नावाचा क्लास बनवला आणि स्कॅनर नावाचा क्लास त्याने युटिल पॅकेजमध्ये ठेवून दिला. याचं मिनिंग काय झालं की आतापर्यंत आपण जेव्हा जेव्हा मला हवाय तेव्हा तेव्हा मी काय करतो, जावा युटिल पॅकेज इम्पोर्ट करतो आणि स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट मी माझ्या प्रोग्राममध्ये क्रिएट करतो. आणि स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केल्यामुळे मी काय करतो, युजर कडून डेटा घेतोय. म्हणजे स्कॅनर क्लास हे जावा युटिल पॅकेज एकदाच डेव्हलप झाले, त्याच्यामध्ये स्कॅनर क्लास एकदाच सेव्ह केलाय, पण आपण कितीही वेळा कधीही वापरू शकतो. अँड व्हॉट इज इट्स मिनिंग? इट इज नथिंग बट रियुजेबिलिटी. एनी प्रॉब्लेम? एनी प्रॉब्लेम? कळलंय का काय चाललंय? हॅलो. हो सर. परत आहे का? आता डेफिनेशन सांगतो तुम्हाला कसं लक्ष ठेवायचंय. पॅकेज इज अ डिरेक्टरी or an area in which classes and sub-packages are stored. It is an area in which classes and sub-packages are stored. Then for defining user-defined package, we have to use package command. A package is a command used to define user-defined package. Then what are the uses of package? First use is naming confliction. Package avoids naming confliction. Second one, reusability. Means instead of writing new classes, use existing one. That is nothing but reusability.
and that is most important use of package. See, we had seen a lot of built-in packages. We have imported all the packages in our Java applications. We use scanner class for accepting the data. We use buffer reader class for accepting the data in string format. That part we had seen. All java.io as well as java.util, both these are the built-in packages, and we have accessed them in our Java application by using import statement. Now we have to create your own package, and after creation we have to use that package in your Java application. Then we can do this, and for that we have to use package. आपल्याला आपलं स्वतःचं पॅकेज बनवायचंय. ते काय करायचंय, आपल्याला एकदा क्रिएट झालं की आपण ते आपल्या जावा प्रोग्राम मध्ये ऍक्सेस करणार आहोत. तेच आपल्याला याच्यामध्ये शिकायचंय. ठीक आहे, पहिल्यांदा डेफिनेशन लिहा. Package is a directory. Package is a directory. Bracket मधील folder. Package is a directory or folder or an area or an area or an area or an area in which sorry, in which classes and subpackages are stored. In which classes and subpackages are stored. In which classes and subpackages are stored. Stop. There are two types of packages. There are two types of packages. Number one, sorry. Number one, built-in package. Built-in packages. Built-in packages. Number one, built-in packages. त्याच्यामधल्या java.io and java.util म्हणजे बरेच आहेत. आपण हेच याच्यामध्ये घेतलं आता सध्या java.io and java.util, किंवा हे पूर्ण लाईन दिली तरी चालेल. आपण याचं डिस्क्रिप्शन देणारच आहोत. Java is main directory or main package. Java is main directory or main package. Java is main directory or main package, comma. IO is subpackage. IO is subpackage. And buffer reader is name of class. Buffer reader is name of class. स्कॅनरचं काही लिहून देत नाही, कारण ते त्याच्यामध्ये तेच येतं. त्याच्यामध्ये घ्या दुसरा युजर डिफाईन पॅकेजेस और युजर डिफाईन पॅकेज. युजर डिफाईन पॅकेजेस और पॅकेज. User defined packages or package. Then write down in that the main use of user defined packages. The main use of user-defined packages to avoid naming conflictions. To avoid naming conflictions. To avoid naming conflictions. To avoid naming conflictions and reusability.
to avoid naming conflicts and reusability. To avoid naming conflicts and reusability. New line. Package can be created, means user defined. User defined package can be created. User defined package can be created in following ways. In following ways. आपल्याला बघायचं इथे कसं क्रिएट करतात. आता बघा. Right, and step number one. Step number one is create a folder. Create a folder in bin directory. Create a folder in bin directory. Create a folder in bin directory. इकडे बघा सगळ्यांनी फोल्डर कसा क्रिएट करतात तुम्हाला तर माहिती. राईट क्लिक ऑन in white space area, then new, and then we have to create folder. New. फोल्डर. ठीक आहे. या ठिकाणी फोल्डरला तुम्ही काही नाव द्या. जसं मी कॉलेजमध्ये दिलं होतं डीपीयू, तसं इथे पण बेस देतोय डीपीयू. कॅन क्रिएट एनी फोल्डर, कॅन गिव्ह एनी नेम टू दी फोल्डर, डझंट मॅटर. फोल्डर तयार केला बिन मध्ये आणि हे क्लोज करून टाका. ठीक आहे. सेकंड स्टेप. डिफाइन पॅकेज. Second step, define package by using package command. Define package by using package command. मग असं लिहायचं define package by using package command. त्यानंतर package, the name of folder, आणि आपल्या फोल्डरचं नाव काय आहे? DPU. Define package by using package command. Name of our folder is DPU. मग त्या फोल्डर्स नाव इथे पुढे द्यायचं आणि इट मस्ट बी फर्स्ट लाईन पॅकेज डीपीयू. इट मस्ट बी फर्स्ट लाईन इन युअर पॅकेज ऍप्लिकेशन. पॅकेज डीपीयू. देन नेक्स्ट स्टेप, एव्हरीथिंग इन पॅकेज मस्ट बी पब्लिक. एव्हरीथिंग इन पॅकेज मस्ट बी पब्लिक. Everything in package must be public. Everything in package must be public except variable declaration. Except variable declaration. Except variable declaration. Except variable declaration. See, now here I am defining class, and that class must be public. Suppose public class name is A, and then I am defining one method that public void this everything must be public. जे काही आहे ते सगळं public टाकायचं. And then string dot out dot println, then in package. पॅकेज क्लास तुम्ही पॅकेज मध्ये देताय. जनरली त्याच्यामध्ये मेन मेथड नाही लिहित. जर तुम्हाला लिहायची असेल तर तुम्हाला इथेच एक्झिक्यूट करावं लागेल. याच्यामध्ये मेन मेथड लिहायची नाही. याच्यामध्ये फक्त आणि फक्त क्लास राहील. नो नीड टू राईट मेन मेथड इन अ क्लास विच
which we have written in package. त्याच्यामध्ये पॅकेजला नाव दिलंय डीपीयू. त्याच्यामध्ये क्लास एक डिफाईन केलाय, त्या क्लासचं नाव आहे ए. त्याच्यामध्ये डिस्क नावाची मेथड आहे आणि जे काही क्लास आणि जे काही मेथड मी याच्यामध्ये लिहिले आहे दोन्ही पण कसं हवंय, पब्लिक हवंय. नाऊ नेक्स्ट स्टेटमेंट, नेक्स्ट स्टेप लिहिलं का सगळ्यांनी? हॅलो, हॅव रिटन दिस? नाही हे नाही. लिहून टाका. झालं की सांगा. झालं का? येस सर, हो झालं. नेक्स्ट स्टेप, हा जो क्लास आहे की ज्याच्यामध्ये सगळ्यांनाच आपण पब्लिक केलंय, हा क्लास आपल्याला त्याच पॅकेजमध्ये सेव्ह करावा लागतो. दॅट मीन्स यू हॅव टू सेव्ह दिस फाईल बाय नेम a.java बिकॉज नेम ऑफ आवर क्लास इज ए. आपल्या क्लासचं नाव काय ए आहे, त्यामुळे ह्या फाईलला नाव आपल्याला a.javaच द्यावं लागेल आणि ती फाईल तुम्हाला ह्या डीपीयू फोल्डर मध्येच सेव्ह करावी लागेल, नाहीतर तुमचं पॅकेज डिफाईन होत नाही. नेक्स्ट स्टेप, सेव्ह दिस फाईल ॲज a.java. Save this file as name a.java. Save this file as name a.java. a.java in a folder. In a folder. In a folder DPU. In a folder DPU. बघा आता सेव्ह करतोय. Click on file, then save, and we have to save this file in bin direct DPU. आता आपण bin मध्ये आहोत, तुम्हाला DPU मध्ये जायचंय आणि तर या DPU मध्ये तुम्हाला ती फाईल काय करायची, सेव्ह करायची आणि फाईलला नाव त्याचे a.java. फाईल सेव्ह झाली, याच्यामध्ये डीपीयू फोल्डर मध्ये a.java ह्या नावाने आपण ती फाईल सेव्ह केली. नाउ नेक्स्ट स्टेप, कंपाईल द ऍप्लिकेशन. नेक्स्ट वन, कंपाईल द ऍप्लिकेशन. तुम्हाला ऍप्लिकेशन काय करायचंय, कंपाईल करायचंय. ओके, कंपाईल द ऍप्लिकेशन. त्याच्यामध्ये काय करायचं बघा, पहिल्यांदा आपल्याला कुठं जावं लागेल, त्या फोल्डर मध्ये ज्याच्यामध्ये आपण आपला क्लास स्टोअर केलाय त्याचं नाव काय, त्या फोल्डरचं नाव डीपीयू. काय टाईप करायचं, cd स्पेस JDK bin DPU असं आपण टाईप केलं. नाव वी आर इन DPU डिरेक्टरी. समजलं का सगळ्यांना कसं टाईप केलंय? येस सर. हो सर. मग आपण आता हे डीपीयू मध्ये फाईल सेव्ह केली होती, नाव वी आर इन DPU फोल्डर. त्याच्यानंतर काय राहतं की आपला जावाचा जो कंपायलर आहे, हा कंपायलर बाय डिफॉल्ट आय एम सेइंग बाय डिफॉल्ट तो बिन मध्येच राहतो. तुम्हाला काय करावं लागतं, त्याला जर तुम्हाला वाटतं की त्याला मला अवेलेबल करायचं आहे डीपीयू डिरेक्टरी मध्ये पण, म्हणजे तो बिन मध्ये आहे, तुम्हाला त्याला डीपीयू मध्ये पण अवेलेबल करायचं आहे. तुम्हाला त्याला तसं अवेलेबल करायचं असेल तुम्हाला ह्याच्यामध्ये कमांड टाईप करावी लागते, यूज करावी लागते. त्या कमांडचं नाव आहे सेट पाथ. Okay, set path. What is the use of set path command? It is used to make available JavaScript compiler everywhere on C drive or D drive. कुठे पण. If you want to make available Java compiler into the other locations also, then for that we have to set the path of bin
And for that, which command we have to use? Setpath. Setpath is a command used to make available Java compiler everywhere. म्हणजे जावा कंपायलरला तुम्हाला सगळीकडे अवेलेबल करायचं असेल तर तुम्हाला कोणती कमांड वापरायची आहे? सेटपाथ. याला काय करायचं? फक्त सेटपाथ टाईप करा, इक्वल टू काय करा, जेडीकेचा पाथ पास करा. सी ड्राईव्ह ज्या ठिकाणी तुमचं जेडीके ती बिन डायरेक्टरी असेल दॅट कम्प्लीट पाथ वी हॅव टू टाईप. तुम्ही म्हणाल की माझ्याकडं ना माझ्या मशीनमध्ये जेडीके ना सी ड्राईव्ह प्रोग्राम फाईल जावा जेडीके बिन असं आहे, तसंच टाईप करावं लागेल. ठीक आहे. आता मी माझं कुठे इथं सी ड्राईव्ह वरती त्यामुळे मी टाईप केलं त्याच्यानंतर शेवटी सेमिकोलन द्यायचं. तुम्ही म्हणाल की मला माझं ना डी ड्राईव्ह वरती आहे, तुम्हाला तो ड्राईव्ह पाथ करावा लागेल. देन विच पाथ वी हॅव टू गिव्ह हिअर? दॅट इज पाथ ऑफ जेडीके. ज्या ठिकाणी तुमचं जेडीके आहे दॅट पाथ वी हॅव टू गिव्ह हिअर. एनी प्रॉब्लेम? एनी प्रॉब्लेम? हॅलो. No, sir. Secondly, what is a set path? Set path is a command used to make available Java compiler everywhere. हा काय रे? हा काका, अनिकेत बोलतोय. बोल ना. ते म्हटलं आपलं पुढचं जे आहे ना ते आपण चालू करायला पाहिजे, कारण काय कोण सांगते? हॅलो. हॅलो. It is a command used to available Java compiler everywhere. येस. त्याच्यामध्ये सेट पाथ इट इज अ कमांड यूज टू मेक अवेलेबल जावा कंपायलर एव्हरीवेअर. एव्हरीवेअर कुठं? एव्हरीवेअर मीन्स ऑन सी ड्राईव्ह. तुम्ही सी ड्राईव्ह वरती केले त्यामुळे तसं. तुम्ही जिथं टाईप करा तिकडे ते अवेलेबल होतं म्हणून आपण म्हणतो एव्हरीवेअर. इट इज यूज टू मेक जावा कंपायलर अवेलेबल एव्हरीवेअर. is used to make Java compiler available everywhere. Is used to make Java compiler available everywhere. झालं का? लिहिले का? अँड सेट पाथ म्हटलं इक्वल टू दिलं की तुम्हाला काय करायचंय? व्हॉट वी हॅव टू गिव्ह देअर? वी हॅव टू गिव्ह पाथ ऑफ जेडीके. ठीक आहे. लिहून झालं का सगळ्यांचे? हो सर. ओके. आम्ही इंटर बटन प्रेस केलं. इंटर बटन प्रेस केलं त्या ठिकाणी काहीच मेसेज नाही. व्हॉट इज इट्स मिनिंग? इट्स मिनिंग इज व्हेरी क्लिअर. पाथ हॅज बीन सेट. पाथ सेट झाला. Now we can compile our class file that is in DPU folder. So for that we have to use JavaC compiler. Our file name is a.java. Compilation is must. तुम्हाला ते प्रोग्राम कंपाईल करावाच लागतो का? क्लास फाईल जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत काहीच नाही. देन पाथ सेट झाला. देन आय एम कंपाइलिंग जावा ऍप्लिकेशन बाय युजिंग JavaC कंपाइलर. इंटर बटन प्रेस करतोय. जर ते प्रोग्राम कंपाईल झाला तर म्हणायचं आपली क्लास फाईल तयार झाली. एनी प्रॉब्लेम? Any problem in this? How to compile Java application? Yes. JavaC.java. आपण आपला प्रोग्राम कंपाईल झाला. What is its meaning? Its meaning is clear. We have created DPU package with class A. कोणतं पॅकेज क्रिएट केलं? DPU package with class A. तर त्या ठिकाणी म्हणा तुम्ही in this way we have created DPU package with class A. We have created DPU package with class A. त्या ठिकाणी आपण DPU पॅकेज क्रिएट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण क्लास घेतलेला आहे A. We have created DPU package with class A. Any problem? Now next step
हाऊ टू ऍक्सेस इट तिथं लिहा. नेक्स्ट स्टेप, हाऊ टू ऍक्सेस or how to use created package. How to use created package. त्याच्यामध्ये घ्या step number 1, how to access created package. Step number 1, step number 1, how to access created package. Step number 1, close existing directory. Close existing directory by typing cd ... command. Close existing directory by typing cd ... command and press enter. Enter button press. Close existing directory by typing cd ... command. By typing cd ... command. Okay. Next step. Open editor. Any editor we can use. We can use a notepad, we can use WordPad, we can use JCreator, NetBeans, जे तुम्हाला हवे ते Eclipse, VI, any editor we can use, doesn't matter. Open editor and import package by using import keyword. Open editor. Next step, import package or access package by using import keyword or import statement as follow. Import keyword or import statement as follow. The line import dpu.a. What is a dpu? Dpu is the name of package, and what is a? A is the name of class that is we have defined in dpu package. dpu is the name of package and a is a class which is in dpu package. ज्या क्लासमध्ये ज्या फाईलमध्ये ज्या प्रोग्राममध्ये तुम्ही त्या पॅकेजला इम्पोर्ट करत आहात त्याच्यामध्ये कोणालाही तुम्हाला पब्लिक करायचं नाही, कारण हा जो आपला प्रोग्राम आहे हा जनरली नॉर्मली बिन डायरेक्टरीमध्ये सेव्ह केला जातो. त्याच्यामध्ये त्या पॅकेजला ऍक्सेस केलं जातं. पॅकेजमध्ये जे काय आहे त्याला पब्लिक करायचं आहे, पण आता आपण पॅकेज ज्याच्यामध्ये पॅकेज आपण ऍक्सेस करतोय तिथे कोणालाही पब्लिक करत बसायचं नाही, सिम्पल चेक करायचं. आपलं म्हटलंय पॅकेज कॅन बी ऍक्सेस एज फॉलो इम्पोर्ट dpu.a झालं. न्यू लाईन फॉर एक्झाम्पल गेल्या पूर्ण लिहा. फॉर एक्झाम्पल we are accessing package ARGS, and then what we have to do, we have to create an object of class that is in dpu package. Object equal to new, and then we have to call to the list method. त्या पॅकेज मध्ये बघा तुम्ही आतापर्यंत आपण बफर हेडर क्लास यूज केला. पहिल्यांदा आपण बफर हेडरचा ऑब्जेक्ट तयार केला. बफर हेडर साठी आपण java.io पॅकेजला इम्पोर्ट केलं होतं. त्याच्यानंतर त्याचा ऑब्जेक्ट तयार केला. त्याच्या रीडलाईन मेथडने आपण युजर कडून डेटा रीड केला. त्याच्यानंतर आपण स्कॅनर क्लास यूज केला. त्याचा ऑब्जेक्ट त्याला पहिल्यांदा पॅकेज इम्पोर्ट केलं, स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट तयार केला आणि त्याच्या मेथड ऍक्सेस केल्या. सेम इथे पण आहे. I want to use class A which is in dpu package, so I have imported that package first.
Now I want to access this method of class A. Then I have created an object of class A, and by using that object, I have called this function of class A, obj dot this, like this. Any problem how to access it? Any problem? Hello? No, sir. Okay. Now what we have to do? We have to save this file. ही फाईल तुम्हाला कुठं सेव्ह करावी लागेल? This is a normal application. That means that file we have to save in bin directory. चला, save this file as name demo.java in bin directory. बघा आता मी DPU मध्ये आहे. bin वरती क्लिक करा आणि इथे फाईल सेव्ह करा. Save this file as name demo.java in bin directory. demo.java in bin directory, not DPU. हे DPU मध्ये सेव्ह करायचं नाहीये. हे कुठं सेव्ह करायचं तुम्हाला? bin मध्ये. Save this file as a name demo.java in bin directory. कसं आहे? Hello? Yes, sir. Yes, sir. ओके. नेक्स्ट स्टेप. जो क्लास आपण जावा प्रोग्राम त्या पॅकेज मध्ये लिहिला होता त्याचं नाव होतं ए डॉट क्लास ए. तर त्याच्यामध्ये मेन मेथड नसल्यामुळे आपण ती फाईल एक्झिक्यूट करू शकत नाही. ज्या फाईलमध्ये मेन मेथड नाही ती फाईल आपण जावा इंटरप्रिटरचा यूज करून एक्झिक्यूट करू शकत नाही. आता ही जी डेमो फाईल आहे ह्याच्यामध्ये मेन मेथड आहे, त्यामुळे ही फाईल आपण कंपाईल पण करू शकतो आणि एक्झिक्यूट पण करू शकतो. त्यामुळे नेक्स्ट स्टेपला कंपाईल अँड एक्झिक्यूट डेमो ऍप्लिकेशन. कंपाईल अँड एक्झिक्यूट डेमो ऍप्लिकेशन लाईक दिस. जावा सी डेमो डॉट जावा प्रोग्राम कंपाईल झाला. एक्झिक्यूट इट. Then we'll get output in a package. Compile and execute demo application. For compilation, we have to use JavaC compiler, and for execution, we have to use Java interpreter. Any problem? Any problem in this? No, sir. No, sir. ठीक आहे. देव तुम्हाला सगळ्यांना, तुम्ही सगळ्यांनी काय करा, जे लिहिले ते एकदा वाचून घ्या बरं.